प्रतापराव जाधव जे की बुलढाण्याचे खासदार आहे यांच्याबाबत आता आपण बोलत आहोत। आणि जे प्रतापराव जाधव अतिशय छोट्याशा खेड्यातून बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यातील मादनी या गावातील प्रतापराव जाधव आज केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेत आहेत। आणि इथे याच जिल्हा परिषद शाळेत बुलढाणा जिल्ह्यातील या मेहकर तालुक्यातील छोट्याशा या मादनी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेत। आणि त्यांच्यासोबत जे काही त्यांचे वर्गमित्र होते ते आता आपल्यासोबत आहेत। आपल्यासोबत आहेत शेळके काका। काका, काय म्हणाल, तुमच्यासोबत प्रतापराव जाधव सोबत शिकले, तुम्ही वर्गमित्र आहात, कसे होते प्रतापराव जाधव लहानपणी? वर्गापासून आम्ही दोघं 5वीपर्यंत शाळेत संगमंग शिकलो आणि त्यानं कोणती अडचण असली तर आपल्याला पेन वही काय असलं कमी तर त्यानं आपल्याला सांभाळून घेतलं, असा त्याचा पहिल्यापासून स्वभाव होता। आणि आता बी कोणते बी माणसाला ते सांभाळून घेतात, काही अडचण असली तर फोनवर कामं करून देतात, अशी आमची इच्छा आहे। ते आले तर हे आम्हाला आनंद झाला या गोष्टीचा, निवडून आले तर। तुमचे वर्गमित्र आज केंद्रीय मंत्री होतात, किती आनंद आहे, किती आनंद, लय आनंद, पोटभर आनंद झाला आम्हाला। लहानपणी ज्यावेळेस तुम्ही शाळेत होते कसे होते प्रतापराव? खोडकर होते, खोडकर नव्हते, शांत होते, शांत होते, सगळ्याला सांभाळून घेत, वर्गात अडचणी असल्या त्या सगळ्या सांभाळून घेत, वर्गात हुशार होते? हो, हुशार होती। शिक्षकाला त्रास द्यायचे? नाही नाही नाही, शांत होते, शांत होती। कसं वाटतंय आज? आज तर लय शांत स्वभावाचे असून ते चांगले वरच्या पायरीवर गेले तर आम्हाला लय आनंद झाला त्या गोष्टीचा। तर नक्कीच हे प्रतापराव जाधव यांचे बालपणीचे वर्गमित्र आहेत आणि त्यांना अतिशय आनंद झालेला आहे। एका बेंचवर बसलेले, सोबत शिकलेले हे काका आहेत। अजून एक दुसरे त्यांचे वर्गमित्र आहेत। काका, काय भावना आहेत? आज तुमचे वर्गमित्र, तुमचे मित्र प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री होत आहेत। केंद्रीय मंत्री झाल्याबद्दल मला खूप आनंद आहे, एक दिवाळीसारखा आनंद झालेला आहे। तुमच्या मित्राला काय संदेश द्याल? ते आज सायंकाळी दिल्लीत शपथ घेणार आहेत। संदेश हाच देणार मी, त्यांनी चांगल्या गरिबांचं, चांगल्या जगाचं चांगलं काम करावं। आज पूर्ण भारताचे ते म्हणजे आपलं मंत्री झाले देशाचे, तर त्यांनी सर्व लोकांचा विकासाचे काम करावं आणि त्यांचं नाव मोठं करावं। तर असे हे वर्गमित्र आहेत। अजून एक तिसरे वर्गमित्र आपल्यासोबत आहेत, तुमचे मित्र आहेत प्रतापराव जाधव, काय भावना व्यक्त करा? मी त्यांचा कार्यकर्ता आहे, हो, ते माझ्या मोठ्या भावासारखे आहेत। तर नक्कीच हे त्यांच्या मोठ्या भावासारखे आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासाठी काम करतात, अशी त्यांची वर्गमित्र मंडळी आहे। आणि त्याच शाळेत, ज्या शाळेतून हे सर्व एकत्र शिकलेले आहेत, आज ते प्रतापराव केंद्रीय मंत्री होत आहेत। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।